नुकताच दसरा झाला, आता दिवाळी येत आहे. मी आज बाजारभाव बघत होतो आणि बाजारभाव बघताना मला एक धक्का बसला. कांद्याचे प्रति क्विंटलचे बाजारभाव जे आहेत ते 1100 रुपये आहेत आणि काही ठिकाणी जे आहेत ते म्हणजे कमीत कमी 900 ते 1100 रुपये. विचार करा तुम्ही, 900 ते 1100 म्हणजे कांदा प्रति किलो 9 रुपये ते 11 किलो रुपये. वडापाव तुम्ही 20 रुपयाला घेता, कोलगेटची पेस्ट तुम्ही 20 रुपयाला घेता, निरम्याचा साबण तुम्ही 10 रुपयाला घेता. दैनंदिन जीवनातल्या अशा कितीतरी वस्तू आहेत ज्या तुम्ही नाही का 20-20, 30-30 रुपयाला घेता. एक कांदा 1 किलो पिकवण्यासाठी आता हवामान बदललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, कधी पाऊस येतो, कधी कुठले रोग पडतात. सगळा जर खर्च जर बघायला गेलं शेतकऱ्याला तर 20 ते 22 किलो रुपये प्रति किलो असा खर्च शेतकऱ्याला कांदा बनवण्यासाठी होतो. आणि त्यात जातो आहे की ते काल मी एका वृत्तवाहिनीला एक कार्यक्रम बघितला, त्याच्यामध्ये असं दर्शवलं गेलं होतं की 5 रुपये प्रति किलो कांदा. 5 रुपयात काय येतं हो सांगा बरं तुम्ही. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, चेष्टा नाही कुचेष्टा आहे. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणताय की सरकार कोणतंही असो, शेतकऱ्याला कोण वालीच राहिला नाही आणि झाले असं मग शेतकरी कर्जबाजारी होतोय, त्यातून आत्महत्या वाढतात, त्यातून मग कर्जमाफीचा पुन्हा विषय येतो. त्यावेळेस बरेचसे लोक म्हणतात की कशाला शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी करता, असं बी शेतीवर टॅक्स नाही. अरे बाबा, शेतीवर टॅक्स नाही आहे, पण शेतीच्या बाजारभावांचं काय आहे? तो पिकवण्यासाठी काही कमी कष्ट लागतं का? रात्रंदिवस एक करावं लागतो, वीज नसते, सकाळचं संध्याकाळचं जावं लागतं जीव मुठीत घालून. पाऊस असो, पाणी असो, ऊन असो, शेतीत कष्ट करावंच लागतं. आणि असे असताना जर बाजारभाव भेटत नसतील आणि आता तर अतिवृष्टीमुळं काही जणांचा कांदा अक्षरशः नासला, त्यांना बाजारात देखील नेता आलं नाही. आणि ज्यांनी नेला त्यांना 5 रुपये प्रति किलोने मग ते टेम्पोचं भाडं असेल, मजुरांचं भाडं असेल, वाहतूक खर्च असेल, बाकीचा जो औषध पाण्याचा खर्च असेल, ते पण पूर्ण भागवता आलं नाही शेतकऱ्यांना. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सरकारनं ह्याच्याकडे कुठंतरी लक्ष द्यावं. एक वेळेस शेतकऱ्यांचा उद्रेक खूप वाईट होईल. मकरंद अनासपुरे यांनी त्या दिवशीच म्हटलं की सोन्याचे भाव हजारातले लाखांवर गेले आणि कापसाचे भाव अजून हजारांवरच कसं काय, 3 आणि 4 हजारांवर, जे पाठीमागचे होते तेच अजून कसं काय. शेतकऱ्यांचा वाली खरंच राहिला नाही. शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे, एक होऊन हा लढा दिला पाहिजे. कारण हा विषय फक्त कांद्यापुरता आणि बाकीच्या पिकांपुरता मर्यादित नसून हा विषय शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा, लाईक करा.